राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या याचिकेवरच्या सुनावणीचं वेळापत्रक निश्चित झालंय। 20 आणि 21 जानेवारीला अजित पवार गटाची उलट तपासणी केली जाईल, तर 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार यांच्या गटाची उलट तपासणी असेल। शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेनंतर राष्ट्रवादीची सुद्धा सुनावणी वेळेत अध्यक्षांना पूर्ण करायची आहे। या याचिकेच्या सुनावणीचं वेळापत्रक निश्चित होत आहे। 20 आणि 21 तारखेला अजित पवार गटाची उलट तपासणी घेतली जाईल, तर 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार गटाकडून उलट तपासणी केली जाणार आहे। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सुशांत, राष्ट्रवादीचं हे शेड्यूल किंवा वेळापत्रक नेमकं कसं असेल, ती सुनावणी प्रक्रिया कशी चालणार आहे? ज्ञानदा, ज्या पद्धतीने शिंदे गट, शिवसेना आणि ठाकरे गटाचं वेळापत्रक तयार करण्यात आलं होतं, तशाच पद्धतीचं वेळापत्रक जे आहे ते कुठेतरी राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी तयार करण्यात आलं आहे। त्यामध्ये 20 आणि 21 जानेवारीला अजित पवार गटाची उलट तपासणी जी आहे ते होणार आहे, तर 22 व 23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी होणार आहे। खऱ्या अर्थाने सुनावणीला जी आहे ती 6 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे। यामध्ये 6 जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्र एकमेकांना सोपवली जातील। 8 जानेवारीला त्यानंतर याचिकेसाठी अधिकची अतिरिक्त माहिती जमा करण्याची जी आहे ती वेळ देण्यात आलेली आहे। 9 जानेवारीला फाईल्स किंवा अधिकची अतिरिक्त कागदपत्र जी आहे ती पटलावर ठेवली जातील। मात्र 9 तारखेनंतर ऐनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जी आहेत ती दोन्ही गटाला जोडता येणार नाही, अशा मागणीचा देखील विचार केला जाणार आहे। तर 11 जानेवारीला ज्ञानदा पाहिलं तर याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि त्यानंतर पडताळणी होणार आहे आणि पहिल्या दिवशी शरद पवार गट, अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्र देखील तपासली जातील। तर 12 जानेवारीला याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा तो दुसरा दिवस असणार आहे आणि अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्राची यावेळी पाहणी केली जाणार आहे। तर 14 जानेवारीला आपण जर बघितलं असेल तर सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे कागदपत्र वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा त्या दिवसाचा तो दिवस ठेवण्यात आलेला आहे। तर 16 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी आणि सुनावणीचे विषय जे आहेत ते निश्चित केले जाणार। त्यामुळे जर आपण बघितलं तर 6 जानेवारीपासून ही सुनावणी जी आहे ती सुरू होते आणि 27 जानेवारीपर्यंत ही खरं तर सुनावणी चालणार आहे। त्यामध्ये 25 आणि 27 जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे जे आहेत ते अंतिम युक्तिवाद जे आहेत ते घेतले जातील आणि त्यानंतर अध्यक्ष निकाल देतील। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर 6 तारीखपासून 27 तारीखपर्यंत ही सुनावणी जी आहे ती सुरू राहणार आणि अध्यक्षांना जो आहे तो निर्णय देखील त्यानंतर द्यायचा आहे। नंदा, धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।